हाय, मी दिशा पिंकी शेख आणि आम्ही दोघी जणी मांजरी येथील नदीच्या किनाऱ्यावर आहोत आणि हा युट्यूब ब्लॉग जाणार आहे सईच्या अकाउंटवर ना, सई नगरकर, जिला तुम्ही इन्स्टाला खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करता, लाईक करता, शेअर करता. आणि आज आम्ही इकडे बाजारला आलो होतो तर म्हणलं चला एक ब्लॉग इथे शूट करूयात. आणि युट्यूबला सईला रिस्पॉन्स थोडा कमी आहे, अजून जस्ट आली ती, तर लोकांना इंट्रोडक्शनरी एक इंटरव्ह्यू व्हावा असं मला वाटत होतं, म्हणून हा आम्ही इंटरव्ह्यू करतो. सो सई, इंस्टाग्रामला तुझे आता 100K and 120K म्हणजे 1,20,000 लोक तुला फॉलोवर आहेत. कसं वाटतं या सगळ्या गोष्टीमुळे आणि याने आयुष्यात काय बदल झालाय? मला खूप छान वाटतंय की सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्ट खूप भरभरून मिळालाय आणि खूप छान फील होतंय या सगळ्या गोष्टीमुळं. आणि खूप परिवर्तनही घडत चाललंय पहिलं आणि आता, म्हणजे खूप छान अनुभव आहे. पहिले लोकांची तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आत्ताचा दृष्टिकोन, यात काही फरक जाणवतो का तुला? हो, जाणवतो ना, कारण सोशल मीडियाद्वारे मी स्वतःचा म्हणण्यापेक्षा मी माझ्या समुदायाचा संघर्ष आणि अस्तित्व हा जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोनात थोडासा मला फरक जाणवतोय. या इंस्टाग्राम जर्नीतनं युट्यूब कडे काय यावं वाटलं? असं वाटलं की आपण इन्स्टावरती आहोतच, मग युट्यूब वरती जावं आणि प्रयत्न करून बघावे. तू या ब्लॉगच्या माध्यमातून, म्हणजे हा तुझा इंट्रोडक्शनरी ब्लॉग आहे, या माध्यमातून तू लोकांना काय सांगू इच्छितेस? काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं हेच आहे की आतापर्यंत तुम्ही मला सगळ्यांनी खूप साथ दिली, युट्यूब वरतीही तेवढीच साथ द्या, तेवढंच प्रेम द्या आणि माझ्या समुदायाला एक सर्वसामान्य माणसासारखं बघा, त्याच्या भावनांची किंमत करा, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुला बाहेरच्यांची साथ तर मिळालेलीच आहे, पण का तुझ्या घरच्यांचं काय दृष्टिकोन आहे या संदर्भाने? जेव्हा तू अशी रील स्टार म्हणून समोर आलीस तर तुझ्या घरचे तुझ्याबद्दल कसा विचार करतात? त्यांचा काय रिस्पॉन्स होता? काय त्यांचं म्हणणं होतं? माझ्या घरचे सगळे खूप आनंदी होतात आणि मी आज आहे इथपर्यंत तर मला घरातनच प्रोत्साहन मिळालेलं आहे. जशा माझ्या गुरु झाल्या, माझ्या आजी, नानी वगैरे, आमच्या घरातले प्रत्येक मेंबर, ज्यावेळेस मी हे पहिलं पाऊल उचललं तेव्हापासूनच मला घरातनं प्रोत्साहन भरपूर होतं आणि म्हणूनच आज ते शक्य झालंय, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या प्रेमानं. आशीर्वाद, भगवंत आणि या सगळ्या गोष्टीवर तुझी फार आस्था आहे. तर जर समजा एका वाक्यात किंवा एका शब्दात धर्म काय आहे हे सांगायचं असेल तर तू काय म्हणशील? जर एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे आणि तुम्ही जर त्याला मदत करताय, समजा एखाद्या व्यक्ती तहानलेला आहे आणि तुम्ही जर त्याला मदत करून त्याच्यापर्यंत पाणी पोहोचवतात किंवा त्याला पाणी देता येते, तर तुम्ही जे कार्य करते माणुसकीचं कार्य, तर ते माणुसकीचं कार्यच म्हणजे धर्म आहे. छान. एकंदर तू श्रीकृष्णाची, म्हणजे तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये राधे राधे असतं, तर तू श्रीकृष्णाची भक्त हे कळतं तुझ्या व्हिडिओमधनं. तर श्रीकृष्णाचा कुठला असा उपदेश तुला जवळचा वाटतो की ज्याला ज्याला अनुभवताना तुला जगण्याला बळ येतं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्य सुकर व्हायला त्या तत्वज्ञानाची मदत होते असं वाटतंय? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भो मा ते संगोस्तव कर्मणी. म्हणजे तुमचा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, कर्माच्या फळाची आशा करणं हे तुमचं कर्तव्य नाही. म्हणून आपण म्हणजे फळाची लालसा सोडून कर्म करत राहणं हेच आपलं कर्म आहे आणि आपण तेच केलं पाहिजे. ह्या गोष्टीला अनुसरून मी माझं आयुष्य जगते. तू युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर काय आणशील? तुझ्या युट्यूबच्या प्रेक्षकांकडे काय कंटेंट असेल तुझा? युट्यूबच्या द्वारे मी माझ्या आयुष्यातला आनंद आणि अनुभव मी सगळा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. समुदायात असलेल्या अडचणी, समुदायाचा संघर्ष आणि कम्युनिटीची ताकद किती मोठी असते हे सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न युट्यूबद्वारे करणार आहे.
तू या युट्यूब चॅनलला कम्युनिटीला आव्हान करशील का की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा वगैरे? हो नक्कीच, का नाही. सगळ्यात अगोदर घरातनं जसं मला प्रोत्साहन मिळालं तेव्हाच मी पुढे जाऊ शकले. आज युट्यूबच्या बाबतीतही ते राहणार आहे. मला सगळ्यात अगोदर माझे सगळे माझ्या सोबत पाहिजे आणि तेव्हा मी बाकी सगळ्यांना बोलणार की मला तुम्ही मदत करा किंवा मला सपोर्ट करा, मग मी ती आशा बाळगणार. पण पहिले समुदाय सगळा सोबत पाहिजे, कारण कम्युनिटीची ताकद ही खूप मोठी असते. आज मी माझं आयुष्य सगळं सोडून, म्हणजे मीच नाही, प्रत्येक किन्नर समुदायातले घरदार सगळं सोडून कम्युनिटीत येतात. का? कारण एकटं राहणं ते शक्य नाही. भावना त्या कुणाला कळू शकत नाही, ज्या समुदायाला कळणार आहे. त्याच्यासाठी समुदाय आणि कम्युनिटी खूप गरजेची असते. तर ही आहे सई. सईचा आहे हा पहिला ब्लॉग. मी वेळोवेळी सईसोबत सईच्या युट्यूब चॅनलला येण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि जेणेकरून थोडंसं तिचं अकाउंट स्टेबल होईल आणि तुम्हालाही वेगवेगळ्या गोष्टी गप्पा ऐकायला मिळतील. तर साथ बने रहो, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो.